नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हे जे काही समस्या मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्या शरीरामध्ये दिसत आहेत का? जसं की रात्री नीट झोप न लागणं किंवा झोपल्यानंतर मध्येच जाग येणं, सतत थकवा जाणवणं, पायांमध्ये किंवा पूर्ण बॉडीच्या मसल्समध्ये क्रॅम्प्स येणं, वारंवार डोकेदुखीचा त्रास होणं, त्यानंतर एन्झायटी किंवा डिप्रेशनसारखं वाटणं, हाडं कमजोर होणं किंवा पचनाचे विकार, अशी काही लक्षणं जर असतील तर या सगळ्या समस्यांमागे एक सामान्य कारण असू शकतं आणि ते म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता. बघा, मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मॅग्नेशियमबद्दल बोलत असते, कारण ह्या मॅग्नेशियममुळे मला स्वतःला खूप फायदा झालेला आहे. आणि ज्या ज्या पेशंट्सना अशा काही कंप्लेंट्स आहेत त्यांनासुद्धा जेव्हा मी मॅग्नेशियम सजेस्ट करतो तेव्हा त्यांच्या पण बऱ्याच कंप्लेंट्समध्ये आराम मिळतो. म्हणूनच मी सतत मॅग्नेशियमबद्दल व्हिडिओज बनवत असते. सो ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे की मॅग्नेशियम हे एवढं महत्त्वाचं काय, आपल्या शरीरामध्ये त्याचा काय रोल आहे, काय काम करतं एक्झॅक्टली, आणि कमतरता झाल्यानंतर अशी लक्षणं का दिसतात. सो हेच आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सो तुम्हालासुद्धा अशी जी काही लक्षणं मी सांगितली ती असतील आणि ती कमी करायची असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. मॅग्नेशियम हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे अगदी सुपर हिरो मिनरल आहे, कारण शरीरामध्ये जवळजवळ 300पेक्षा अधिक कार्यासाठी आपल्या शरीराला मॅग्नेशियम हवं असतं. सो मॅग्नेशियम म्हणजे काय? बघा, मॅग्नेशियम हे एक मिनरल आहे आणि हे आपल्याला शरीरातल्या बऱ्याच, जसं मी सांगितलं, कार्यांसाठी गरजेचं असतं. जसं की हाडांसाठी मॅग्नेशियम खूप महत्त्वाचं आहे. जवळजवळ जे आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियम जातं ना, त्यातलं 60% मॅग्नेशियम हे हाडांमध्येच असतं. आपल्या हाडांचं स्ट्रक्चर बनतं मॅग्नेशियममुळे. आणि जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होऊ शकतो. खूप जणांना कॅल्शियम, व्हिटॅमिन डी बद्दल माहिती आहे, पण मॅग्नेशियमसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता होते हाडं ठिसूळ होतात आणि ऑस्टिओपोरोसिस होतो. त्यानंतर मसल्सला आणि रक्तवाहिन्या आहेत त्यांना रिलॅक्स करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यासोबतच ब्लड शुगर कंट्रोलसाठी सुद्धा मॅग्नेशियम गरजेचं आहे. सो मॅग्नेशियममुळे तुम्हाला माहिती आहे का, झोपेची क्वालिटी तुम्ही चांगली करू शकता. सो मॅग्नेशियम हे काय करतं, मेंदूला शांत करतं. सतत जर तुमच्या मनामध्ये काही ना काही थॉट्स चालत असतील तर ते होऊ शकतं मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे. सो मॅग्नेशियम हे मेंदूला शांत करतं आणि ओव्हर थिंकिंग जे आहे ते कमी करतं. त्यासोबतच कॉर्टिसॉल हा जो एक स्ट्रेस हॉर्मोन आहे, खूप वेळा तो स्ट्रेस हॉर्मोन पण वाढल्यावर झोप येत नाही. सो कॉर्टिसॉलला सुद्धा कमी करण्यासाठी मॅग्नेशियमची मदत होते. त्यानंतर मेलॅटोनिन हा एक झोपेचा हॉर्मोन आहे. सो हा मेलॅटोनिन बनण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियम खूपच फायदेशीर असतं. म्हणूनच जेव्हा तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा झोपेचे प्रॉब्लेम होतात. त्यानंतर पुढचा याचा फायदा येते म्हणजे स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करण्यासाठी. सो मॅग्नेशियमला नेचर्स ट्रँक्विलायझर म्हणतात, म्हणजेच आपल्या माइंडला किंवा बॉडीला शांत ठेवण्यासाठी मॅग्नेशियमचा खूप जास्त फायदा आहे. बघा, आपल्या शरीरामध्ये एक हॅप्पी हॉर्मोन म्हणजे आनंदी हॉर्मोन किंवा ऊर्जा देणारा एक हॉर्मोन असतो, तो म्हणजे सेरोटोनिन. सो जेव्हा शरीरामध्ये सेरोटोनिन व्यवस्थित बनतो तेव्हा स्ट्रेस आणि एन्झायटीचे प्रॉब्लेम होत नाही. जेव्हाही हा सेरोटोनिन हॉर्मोन कमी होतो तेव्हाच शरीरामध्ये स्ट्रेस, एन्झायटीसारखी लक्षणं दिसतात. सो मॅग्नेशियम जे आहे तो हा हॅप्पी हॉर्मोन किंवा सेरोटोनिन हॉर्मोन बनवण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि त्यानंतर मेंदूला सुद्धा शांत ठेवण्यासाठी मदत करतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेता किंवा मॅग्नेशियम रिच फूड्स घेता तेव्हा स्ट्रेस आणि एन्झायटी कमी होण्यासाठी मदत होते. पुढचा याचा फायदा आहे आपल्या हृदयासाठी आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी. सो जे आपल्या हृदयाचे ठोके असतात म्हणजे हार्टबीट आहेत त्यांना नियमित ठेवण्यासाठी, म्हणजे ते हृदयाचे ठोके व्यवस्थित चालू राहण्यासाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते. जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत नाहीत. आणि बघा, मॅग्नेशियम हे आपल्या रक्तवाहिन्या असतात त्यांना सुद्धा रिलॅक्स करतात. म्हणून बऱ्याच जणांना मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे सुद्धा हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास होतो. सो जेव्हा तुम्ही मॅग्नेशियम घेता तेव्हा ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात येतं. त्यासोबतच शरीरामधलं इन्फ्लेमेशन म्हणजे शरीरामध्ये कुठेही सूज असेल तर ती कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी, या सगळ्यांसाठी मॅग्नेशियम फायदा देत असतं. पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी. सो ज्यांना पण डायबिटीज हा त्रास आहे आणि जेव्हा तुम्ही डायबिटीजच्या मेडिसिन्स घेता त्या डायबिटीजच्या मेडिसिन्समुळे शरीरामधलं मॅग्नेशियम अजून कमी होतं. म्हणूनच बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात, जसे की मसल्समध्ये पेन होणं, रात्री झोप न येणं किंवा डायजेशनचे जे काही आजार असतात ते व्हायला सुरुवात होतात.
इनफॅक्ट बऱ्याच वेळा मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे ब्लड शुगरसुद्धा नियंत्रणात येत नाही. म्हणजे एकतर मेडिसिन्स तुम्ही घेतात त्याच्यामुळे मॅग्नेशियम कमी होतं आणि मॅग्नेशियम कमी झाल्यानंतर पुन्हा जी ब्लड शुगर आहे ती नियंत्रणात येत नाही. सो मॅग्नेशियममुळे काय होतं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे ती सुधारते. त्यासोबतच मॅग्नेशियममुळे जो इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे ज्यांना पण टाईप 2 डायबिटीस आहे किंवा फ्युचरमध्ये डायबिटीस होण्याचा धोका आहे त्यांनी मॅग्नेशियम जरूर घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचाचा फायदा आहे बोनसाठी. जसं मी सांगितलं, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बोनसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हवं असतं, पण त्यासोबतच मॅग्नेशियमसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपले जे स्नायू आहेत, शरीरामधले जेवढे पण मसल्स आहेत त्यांच्या फंक्शनसाठी आणि मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी मॅग्नेशियम हवं असतं. जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा मसल्समध्ये स्टिफनेस येतो, म्हणजे कडकपणा येतो आणि सतत कुठे ना कुठे पेन व्हायला लागतं. इवन खूप जणांना सतत डोकेदुखीचा त्राससुद्धा होतो. तर हे जे काही शरीरातले मसल्स आहेत त्यांना रिलॅक्स करण्यासाठी आणि आपल्या बोन्सच्या हेल्थसाठी सुद्धा मॅग्नेशियम खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, शरीरामध्ये ऊर्जा बनवण्याचं कामसुद्धा मॅग्नेशियम करत असतं. सो जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा सतत थकवा जाणवतो किंवा अगदी काही करण्याचं मन करत नाही, अगदी शरीरामध्ये एनर्जी नाही असं वाटत असतं. सो एनर्जेटिक राहण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियमची गरज असते. सो मॅग्नेशियम आहारातून कसं मिळेल? सो बरेच असे फूड सोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं, जसं की पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया, त्याच्यानंतर पालक किंवा ज्या काही हिरव्या पालेभाज्या असतात त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. त्यानंतर काही नट्स आहेत जसं की बदाम, काजू, अक्रोड, ह्यामध्ये मॅग्नेशियम असतं. त्यासोबतच नाचणी, राजगिरा किंवा काही डाळी, कडधान्य आहेत ह्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम असतं. त्यानंतर एक खूप चांगला सोर्स आहे मॅग्नेशियमचा, ते म्हणजे डार्क चॉकलेट, ज्यामध्ये 70% अधिक कोकोआ असलं पाहिजे. आपलं साधं चॉकलेट मिळतं ते नाही, हे डार्क चॉकलेट आहे. जेव्हा पण तुम्ही हे चॉकलेट घेता तेव्हा चेक करा, त्याच्यामध्ये 70% अधिक कोकोआ किंवा 70% अधिक चॉकलेट असलं पाहिजे. पण माहिती आहे का तुम्हाला, आपल्याला दररोजची जी रिक्वायरमेंट आहे मॅग्नेशियमची ती खूप जास्त आहे, कारण एवढ्या सगळ्या कार्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते, त्यामुळे त्याची आवश्यकतासुद्धा जास्त आहे. सो जवळजवळ 300 ते 400 मिलीग्राम मॅग्नेशियम आपल्याला दररोज हवं असतं, जे खूप वेळा आपल्या आहारातून मिळणं डिफिकल्ट असतं. म्हणूनच तुम्ही अशा वेळेला मॅग्नेशियमचे सप्लिमेंट घेऊ शकता. सो आमचंसुद्धा पीच ट्रीचं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स सप्लिमेंट आहे, ज्याच्यामध्ये 3 खूप आवश्यक असे टाईपचे मॅग्नेशियम आपण ॲड केलेले आहेत, जसं की मॅग्नेशियम ग्लायसिनेट, मॅग्नेशियम सायट्रेट आणि मॅग्नेशियम मालिएट. हे तिन्हीही जे आहेत ते डायजेशनसाठी हेल्प करतात, मसल्स रिलॅक्सेशनसाठी काम करतात. त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास असेल, एन्झायटी, स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी मदत करतात. सो तुम्हालासुद्धा जर मॅग्नेशियमच्या सप्लिमेंटबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक पोस्ट केलेली आहे. सो ओव्हरऑल मॅग्नेशियम हे खरोखरच मिरॅकल मिनरल आहे. तुम्हाला झोप, ताण, हृदयाची हेल्थ, त्यानंतर हाडं मजबूत ठेवायची असतील, स्नायूंची हेल्थ व्यवस्थित हवी असेल किंवा ब्लड शुगर नियंत्रणात आणायची असेल तर मॅग्नेशियम खूप गरजेचं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.